तर नमस्कार मित्रांनो, मी कोकणचं मुंबईकर किती वाजले आता रात्रीचे 9:30-10 वाजलेत आणि बघू शकता आम्ही आता काळोखातून इकडून निघालोय नमन बघायला। आमच्या बाजूच्या गावामध्ये वाघांबे गावामध्ये नमन आहे तिकडे आणि तिकडे आम्ही चाललोय आमच्या वाडीतले सगळे। आता आमच्या वाडीतून आम्ही खाली चालत येतोय आणि तिकडनं मग गाडीने जाणार आहे। तर आता हे चालत जातोय, आता इकडे पुढे गाडी मिळेल आम्हाला। तर हा नमनाचा ब्लॉग असणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला नमन बघायला मिळेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। प्रवास चालू झालेला आहे आपल्या गाडीतून आणि हळूहळू आपण प्रवास करत करत तिकडे पोहोचणार आहोत। बघू शकता तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये। आणि हे बघा इकडे आपल्या गाडीसमोर ससा आलेला आहे मित्रांनो, बघा किती पळतोय बघा कसा। रात्र आहे आणि तो पूर्ण लाईटवर हे झाला आहे, म्हणजे काय बोलतात ना त्याचे डोळे त्याला दिसत नाही लाईटवर, काय तो पळतोय नुसता। मित्रांनो पोहोचलो इकडे, तिकडे नमन आहे तिकडे, तुम्ही दिसणार आहे थोडी वेळ। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।
गजमुखवरी तेज पावले भक्तीचा गंध भरी तुझ्यामुळे शोभा राहुळे गंध भक्तीचा मणी भिन्न अंतराची आगळी श्रद्धेने सुमने वाढले दीपगंधाने प्रधरी आरती गणाने आगळे दीपगंधाने सदली आरती गणाही आगळी गंध देते आगळी ही दुधाळ मळी धुंद झाल वेळी निशिगंधाची फुलली कळी निशाही मावळली निशाही मावळली शाही मावळली शाही मावळली रातराणी पिंगळी गंध देते आगळी ही दुधाळ मळी धुंद झाल वेळी निशिगंधाची फुलली कळी शाही मावळली शाही मावळली शाही मावळली शाही मावळली धुक्यानी आसमंत वेढला धरणी ही ओली चिंब गंध गळा पाहू रम्य सोहळा हा पाहू रम्य सोहळा पाहू रम्य सोहळा हा पाहू रम्य सोहळा धरणी ही ओली चिंबगंधा गळा पाहू रम्य सोहळा पाहू रम्य सोहळा पाहू रम्य सोहळा पाहू रम्य सोहळा अजंगरा नागे दोपला अजंगरा नागे दोपला अजंगरा नागे दोपला अजंगरा नागे दोपला
बसला बघा न्याहाळीत राजाडूचा वृक्षात बसला बघा न्याहाळीत राजाडूचा वृक्षात बसला बघा न्याहाळीत दिशे नाही टाकाली का द्रोणारी तरी पहानवा दिशे नाही टाकाली का द्रोणारी तरी पहानवा ही माझी सवय आहे. जरा नाचलं की लगेच नाचलं. त्याचे पहाटेचं वातावरण. पहाट म्हटलं की नवी ऊर्जा घेऊन येते. पक्ष्यांचा किलबिलाट, कोकिळ्याचं किलबिल, सोबत वाऱ्याची वाहणारी मंडळी मनाला अगदी गोड स्पर्श बनले. पाहिलंच मध्ये आपण इथे आणि मावशी शेतात. अगं मावशे, तू येतेस ना आमच्या सोबत? मावशे तयारीत आली आणि शेतात काय करते ग? ऊस धरणीची उजवूना ओटी आज तिची जजवूना कोंब हिरवा कोवळा कोवळा आज माझ्या शिवारान माळला हो कोंब हिरवा कोवळा कोवळा आज माझ्या शिवारान माळला हो
राधिका हुंडेला नाव नाही दिलं का? पैसे दिले होते पण दिलेच नाही. तरी जाऊन सर्व पोरी माझ्या खूप सुंदर दिसत आहेत. कोणाची नजर लागू नये. मावशी एवढ्या सकाळी सकाळी शेतात काय करत होती? शेतात अगं त्याचं काय झालं? वाटीत येताना माझं शेत लागतं. तुम्हाला तर माहितीच आहे ना. मग मी शेतात गेली होती. जे धान्य पेरलंय ना ते छान पैकी उगवलं आहे. त्याची लहान मुलासाठी देखरेख करायला म्हणून मी शेतात गेली होती. शेतीशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही. आणि मंडळी तुम्हालाही हात जोडून सांगते, ही जी जमीन आहे ते आपलं अस्तित्व आहे. त्याला असं परप्रांतीयाच्या हाती विकू नका. कळकळीची विनंती आहे आंब्याचं निंबे त्यांनी टाकलं. अगं ते मील आपला स्ट्रॉंग होता ना त्याने टाकला बोलतात ना. मावशे 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 हा माझं नाव सांगू? सांग भाई सांग. माझं नाव तारा. घालू दावी वारा. कसा 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 हसा हसा सावकाश नाही तर जाशील वाड्या बरोबर उडून. आता तुला कुणी अडवलंय सांग भाई सांग. हे मावशे माझं नाव आहे मीरा. मीरा ना ती मीरा पण आता नावे झाली ओळखही झाली. हल्लीच्या राजकारणाचा झालाय मोठा झोल झोल झोल. हल्लीच्या राजकारणाचा झालाय मोठा झोल झोल झोल. आणि आमच्या बाबूरावांचा बोंगा जणू या मडक्यावानी गोल गोल गोल. सांगतेच काय? गोल गोल आहे तर वाजव शिमग्याला. तिची हाऊस मिटली हो. आता तू बोल. मी गाणं घेऊन येते. माया ही आगळी दाट धुक्यानी पाना फुल वेडली मोगऱ्याच्या गंधाची ओढ ही निराळी. हा 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 माया
समोनी झोमतो गारवा अंगशहरोनी हिरवा रंगहार शोभे दुलराणी सुंदरी कोकिळा आळवी स्वराणी सुंदरी कोकिळा आळवी स्वराणी आर्त मधुरा गाऊन भुपाळी निसर्ग साधनाची राज्याची नारी मोगऱ्याच्या गंधाची ओढही निराळी हा 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 गवलनींचा रस्ता अटक करण्यासाठी आपल्याला उपाय करावा लागेल. पेंद्या काय रे, कोणता उपाय करावा लागेल तुले? उपाय अरे सांगतो. सांग लवकर. खाली बघतोय. अरे सांगायचं राहिलं. आता ऐका, मी आहे ना असा देव म्हणून इथे उभा राहतो. निघून आल्या की लगेच एकाने येऊन माझ्या असं पाया पडायचं. बाकीच आहे ना मी सांभाळतो. आलं लक्षात? आला मोठा हा देव बनणार आणि आम्ही ह्याच्या पाया पडायचं. ठीक आहे, आता म्हणतोय तर मी पाया पडायला पाहिजे. अरे अरे अरे
अरे आता हे काय करत होतास? अरे पेंद्या, अरे पाया पडायला आता भात घुसलो. अरे नंद्या काय रे? अरे पहिला पाय ना मी पन्नाल. ते काही नाही, गवलने दिसल्या की पहिला पाया मी पडणार. ए नाही पहिला पाया मी पन्नाल. नाही नाही, पहिला पाया मी पडणार. नाही पहिला पाया मी पहिला पाया पन्नाल. मी पडणार. आता देव अवघडला आहे. ते माझ्यात बसू नका. त्या आल्या की दोघांनी येऊन माझ्या पाया पडा. हे पेंद्या, हे काय झाले? अरे पाया पडायच्या नादात तुझ्या सर्व वाट्या उड्या पडल्या. हे बोबड्या, अरे याला सांग. अरे केला काय सांगू. अरे हे बघ देव बनलो आहे देव. ए पेंड्या, आता देव म्हणून त्या गवलनी आता कलाच्या नादात मी याने तुला दलवा देऊ तुला पन्ना. केला काय का बघ. खाली वापरून बघ, तुझा सगळा रंगमंच मोकळा झाला. केला पडलं. उडा केला रे, उडा केला. उडला केला, उडला झाला तो. आता देव म्हणाला ऐकतो. आता देव म्हणाला. जायचं तरी मला. त्याला सांगू तुला हा? मोकळा झाला. हा लंकपती आता उडला. देव बोलतोय अरे हा उपाय नको. हा? आपण ना आता इथं लपून बसलं पाहिजे. गेला की अंगात यावा. अरे आता आपण लपूया. अरे एकच लक्ष. अरे कुठला पक्ष? अरे हा पक्ष की ता पक्ष. अरे पक्ष नाही रे, लक्ष लक्ष. आता आपण इथं लपून बसलं पाहिजे. चला लपूया. वरून पण बघितल्या. कुठे बघितल्या? हॅलो एवढ्या वरून माझ्याही बघितल्या. हॅलो पित्राल्या पण बघितल्या. आणि भवानी नवरो पण बघितला. अरे हे सगळं तू इथे बघितलं? नाही तुला या मुलीच्या डोळ्यात बघितल्या. अरे मग तिथं कशाला सांगतो? अरे माझा येत नाही. मी कुठं पण सांगेन. मला इथंच सांगायचा होता. काला कुलकुलीत, काय ना? मलमलीत काय ना? असा माझा दिसला हा? तर मला सांगा, मला जाम आवडतो. आता माझ्या मुलीला कोणतरी घेतला. तुझा मलू आणि तुझा डोकं हे माझा दगडू नको. परत यमुना डोहात सोडे ना. आता शांत बसून अरे गवळणी येण्याची वाट पाहत राहूया. चला लपूया. लंगड्या तू माझ्यासोबत ये. किल्ल्याचा बघ तुम्ही. इथं लग्नात. हा पिन मगापासून टोचीत होता. आता ह्याची टोकच मोडून काढतो. कुठं मोडू? किती मोडू? होय दगड गावला. देवा देवा देवा. द्यावा काय द्यावा. सगळं दुधाव द्या रे. कधी माझ्याची वादी करून टाकत नाही. कोण होणार? काय रे बाबा तू का ओरडतोस? अगं ओरडे नाही तर काय करेल? नको त्या ठिकाणी नको ते घुसवलं तो तरी काय करेल? अगे बाय, म्हणजे हा काला दगड नाही. ए म्हातारे तुला काय तुला फुटलं. अरे काला असं म्हणू काय त्याला. अजून बोला बोला. काय म्हणतोस का? अजून बोला पाहिजे. बोरा? हा? तुझ्याकडे बोरा आहे? तुझ्याकडे आहे की त्याच्याकडे आहे? मला पण पाहिजे. अच्छा. आता बोरा म्हणून आठवलंय. काय रे? पेंद्या, काय रे? आता
तुला काय आठवलंय? हे बोलतो नाही खरोखर नाही माझ्याकडे बघा. ते नाही सांगणार, तुला सवय आहे. पण एवढी गोष्ट एवढी मोठी करशील. हा बोल. मग तुला सवय तर ती घालेली. तुम्ही इथे काय करताय? मावशे अगं हे बघ. ओके बाय. केला खातोय केलं. आता केला ठेव तुझ्याकडं. तुम्ही इथं काय करताव म्हणजे इथं कशासाठी आलात? होय होय. हे मावशी हा तुला काय करायचं तांबा चौकटी हा? इथं कट्याला चित्त कट्याला बघितलं का? नया माझ्या शेतीला सोडून कुठं पण हात लाव. चिंतू अरे काय नया याच्या नादी लागून काही फायदा नाही. चला आपण जाऊ. या माझ्या पाठीमागून. अरे या तुम्ही रंभाशील नाहीतर मनुकाशील. त्याला आम्हाला काय करायचं? मनुका नाही रे. मग मे न का. अरे रंबा आणि नेटका असं असतं ते. अरे पण तुम्ही खासदार आहात की आमदार आहात? आहात तरी कोण? आम्ही होय होय. आम्ही या बसलेल्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ काय बोलला तो होय. लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ. अरे मग तुम्ही इथं काय करता? मावशे आता माझ्या ह्याच्यात हे नको हा. हे झालं ना की हे होईल. मग बोलायचं नाही. काय म्हणालास? मग तो काय म्हणाला ते काय मला माहित नाही. मला पण नाही बाबा. तर उगाच कशाला मोठेपणा करीत आहे? डाव्या हाताची उजव्या गालावर देईल ना थोबाड फुटल तेव्हा समजेल. अगं मावशे थोबाड फुटायला ते आमदार की खासदार वाटलं तुला? कोणता थोपाड पडणार आहे? सांग. अरे कोणचा काय कोणचा घालीन तुझा लोणचा. हो बाजूला. हो देवा. काय रे? लोणचा घातला नव्हता. काय करायचंय? देवा इथं लोणचा खायचा का काय करायचं? अरे हे पेंट्या. हे काय म्हणतो? आता आपल्याला काहीतरी घरचा उपाय काहीतरी करायला पाहिजे. ह्या उपायाला काय आखणीचं नाही आहे. हे उपाय भरपूर आहे. मुरलीचा
उभी राहतेस का गवळ्याच्या नारी? आपण कोण आणि इथे काय करत आहात? अधर्माचा विनाश करणारा भक्त कैवारी श्री कृष्ण तो मीच आहे. आता सर्व काही लक्षात आले हो. जन्माच्या माझ्या खुणा गराधे सांगतो मी. जन्माच्या माझ्या खुणा मी वनमाळी मीचा श्रीहरी स्वर हा नाही सुना सांगतो मी. जन्म